हे आहे आपलं नांदेड, इतिहासाची साक्ष देणारं, सांस्कृतिक वैविध्यानं नटलेलं आणि विकासाच्या मार्गावर आत्मविश्वासानं मार्गक्रमण करणारं शहर. विकासाच्या या वाटचालीला आता अधिक गती देण्याची वेळ आली आहे. वेगवान दूरदर्शी विकासाच्या नव्या पर्वाचा भक्कम शुभारंभ करण्याचा निर्णायक क्षण येऊन ठेपलाय. देशाचे लोकप्रिय, दूरदर्शी आणि खंबीर नेतृत्व पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून उभं करण्याचा संकल्प केलाय. एक तो हमारा लक्ष्य है 2047 हिंदुस्तान विकसित होना ही चाहिए, नो कॉम्प्रोमाइज. आजादी के 100 साल हम ऐसे ही नहीं बिताएंगे. आजादी के 100 साल ऐसे बनाएंगे कि दुनिया में विकसित भारत का झंडा फहरता होगा. त्याच प्रेरणेतून महाराष्ट्राचे लाडके, लोकप्रिय आणि कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनीही 2047 पर्यंत विकसित महाराष्ट्राचा निर्धार केलाय. अलाइनिंग विद द नेशनल मिशन हम लोग बहुत ही जल्दी हमारा स्टेट मिशन भी यहाँ पर शुरू करेंगे. मुझे बताते हुए खुशी होती है कि कल ही हमारे मंत्रिमंडल ने, हमारी कैबिनेट ने विकसित महाराष्ट्र 2047 ये जो नीति आयोग के साथ हमने एक विजन तैयार करने का काम किया, उस विजन को मान्यता दी है. विकसित भारताची, विकसित महाराष्ट्राची उभारणी होत असताना विकासाच्या या महाप्रवाहात नांदेड शहरालाही अधिक आधुनिक, अधिक सक्षम आणि अधिक समृद्ध बनवण्याचा ठाम निश्चय करून भारतीय जनता पार्टी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरली आहे. भारतीय जनता पार्टीकडे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि नांदेडच्या विकास प्रक्रियेत दीर्घकाळ अग्रणी राहिलेले माजी मुख्यमंत्री खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण यांच्यासारखे अनुभवी आणि विश्वासार्ह नेतृत्व आहे. नेतृत्वासोबतच भाजपाकडे कर्तृत्व आहे, विकासाची दृष्टी आहे, केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे आणि याच बळावर अधिक विकसित, अधिक आधुनिक नांदेड घडवण्याचा ठाम निर्धार व्यक्त करणारे भारतीय जनता पार्टीचे निवडणूक घोषणापत्र, विकसित नांदेडचा संकल्पनामा आम्ही नांदेडकर जनतेसमोर मांडत आहोत. माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आजवर नांदेडची अनेक विकास कामं, विविध प्रकल्प मार्गी लावलेत. नांदेड जालना द्रुतगती महामार्गाच्या माध्यमातून नांदेड शहराला हिंदहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाशी जोडण्याचं महत्वपूर्ण काम सुरू झालंय. शहरातील अवजड वाहतूक कमी करण्यासाठी पूर्व आणि पश्चिम वळण रस्त्यांची निर्मिती झाली असून अनेक नवे रस्ते आणि पुलांची उभारणी, तर जुने रस्ते आणि पुलांची दुरुस्ती झाली आहे. विष्णुपुरी येथील श्री काळेश्वर मंदिर परिसराचा विकास, विमानतळ रस्त्यावरील वॉकिंग ट्रॅक आणि उद्यान, माता गुजरीजी विसावा उद्यानातील आर के लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनचं शिल्प या सर्वांनी नांदेडच्या सौंदर्यात नवी भर घातली आहे. नांदेड शहरातील प्रशासकीय यंत्रणेच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत असून सर्वच न्यायालयांना एकाच परिसरात आणण्यासाठी कौठा इथे सुसज्ज आणि भव्य न्यायालय संकुलाची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. नांदेडचं शासकीय कृषी महाविद्यालय आणि शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला मंजुरी, शासकीय अध्यापक महाविद्यालयाला जागा आणि बांधकामाची परवानगी, वसतिगृहांची उभारणी, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यासिका अशा अनेक कामांच्या रूपात विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या. दळणवळणाच्या क्षेत्रात नांदेड अधिक गतिमान झालंय. नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस, नांदेडहून मुंबई, नवी मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद या शहरांसाठी थेट विमानसेवांमुळे नांदेड आज देशाच्या कानाकोपऱ्याशी जोडलं गेलंय. मागील काही वर्षात मनपानं उभारलेलं जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांचे पुतळे आज लाखो नांदेडकरांसाठी प्रेरणास्थळ ठरली आहेत. राजमाता जिजाऊ यांच्या कार्याची महती सांगणारी जिजाऊ सृष्टी नांदेडची शान बनली असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या उभारणीचं कार्य सुरू झालंय. पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजनेतून 18,000 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी 12,000 घरकुलांचं काम पूर्ण झालंय. नांदेड शहरात झालेल्या कामांची यादी मोठी आहे. मात्र आम्ही केवळ केलेली कामं सांगून थांबणार नाही आणि समाधानही मानणार नाही.
आम्ही खरे समाधानी तेव्हाच होऊ जेव्हा नांदेडचा विकास अजून वेगवान होईल. त्यासाठीच आम्ही भविष्यातील आधुनिक नांदेडची सखोल, अभ्यासपूर्ण आणि दूरदर्शी आखणी केली आहे. कोविड काळात खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी सार्वजनिक आरोग्य सेवांना बळकटी दिली होती. तेच धोरण कायम ठेवून पुढील काळात नांदेडला 500 खाटांचं जिल्हा सामान्य रुग्णालय, 100 खाटांचं कर्करोग विशेषोपचार सुविधा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा आमचा संकल्प आहे. नांदेड आणि लगतच्या परिसरातील उद्योग, व्यवसाय आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी मोठे प्रकल्प आणण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू झालाय. नांदेड शहराचा वेगानं होणारा विस्तार पाहता तज्ञ संस्थांच्या मदतीनं भविष्यातील नांदेडच्या सर्वांगीण विकासाची ब्लूप्रिंट आम्ही तयार करणार आहोत. नांदेडला सेफ सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी, सीसीटीव्ही यंत्रणेचं पुनरुज्जीवन, वाहतुकीचं नियोजन, पार्किंग स्लॉटची निर्मिती, भूमिगत विद्युत वाहिन्या, शहरालगतच्या गावांसाठी ई बस वाहतूक, गोदावरी नदी काठावर नव्या रस्त्यांची निर्मिती, पर्यटन उपक्रमांना चालना, मध्यवर्ती ग्रंथालयाची उभारणी, नांदेड शहरानजीक NDRF बटालियनची कायमस्वरूपी तैनाती, घरकुल आवास योजनेत अधिक लाभार्थ्यांचा समावेश, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ठोस उपाययोजना, घनकचऱ्याचं प्रभावी व्यवस्थापन, चार्टर सिटीझन कायद्यानुसार महानगरपालिकेच्या सेवा सुविधा नागरिकांना विहित कालावधीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी उपाययोजना, कौठा परिसरात भव्य जिल्हा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल, भव्य इंडोर स्टेडियम आदींची आखणी आम्ही केली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर शहर स्वच्छतेसाठी सलग 5 वर्ष देशातल्या पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावणारं शहर ठरलंय. त्याच धर्तीवर स्वच्छता यंत्रणेत आमूलाग्र बदल घडवून नांदेडला एक स्वच्छ आणि सुंदर शहर करण्याचा आमचा निर्धार आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा मंत्र शिरसा वंद्य मानून आम्ही संपूर्ण शहराला सर्वसमावेशक असं नवं रूप देणार आहोत. हमारा कमिटमेंट क्या है वो मैं आपको कहना चाहता हूं. मैंने बार बार कहा है, मेरी सरकार का एक ही धर्म है. मेरी सरकार का एक ही धर्म है, इंडिया फर्स्ट. मेरी सरकार का एक ही धर्म ग्रंथ है, भारत का संविधान. मेरी सरकार की एक ही भक्ति है, भारत भक्ति. मेरी सरकार की एक ही पूजा है, 125 करोड़ देशवासियों का कल्याण. मेरी सरकार की एक ही कार्यशैली है, सबका साथ सबका विकास. और इसलिए हम संविधान को लेकर के, संविधान की सीमा में रह करके देश को आगे बढ़ाना चाहते हैं. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा हा केवळ एक दस्तावेज नाही, तर आमची कटिबद्धता आहे. नांदेडच्या प्रत्येक नागरिकाला दिलेलं वचन आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे. पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या सहकार्यानं दिलेला प्रत्येक शब्द आम्ही प्रत्यक्षात उतरवून दाखवू. अधिक विकसित, आधुनिक आणि समृद्ध नांदेड घडवून दाखवू. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, भारतीय जनता पक्षाची सत्ता बसवावी लागेल. शेवटी जाता जाता एवढंच सांगतो, कमळाचं चिन्ह तुम्हाला माहिती आहे. तुम्ही कमळाची चिंता करा, त्यानंतर 5 वर्ष तुमची चिंता हा देवाभाऊ करेल, हा विश्वास तुम्हाला देतो. आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीला भक्कम समर्थन द्यावं आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करावं अशी नम्र विनंती आहे.